त्याच्यामध्ये आपण एम्ब्रियोची डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रियो फ्यूज होईपर्यंत, फर्टिलायझेशन स्टार्ट होईपर्यंत एग किती फंक्शन परफॉर्म करतंय हे आपण मागच्या प्रोसेसमध्येच बघितलेलं आहे. सो इट हॅज 3 इम्पॉर्टंट फंक्शन. In that, the first is it supplies the haploid set of chromosomes to the further embryo. बरोबर आहे. आता क्रोमोझोम्स आपल्याला सगळ्यांना ह्या कॉन्सेप्ट माहित आहे म्हणून मी काही परत परत सांगणार नाही. Then the next important function is it supplies almost all the cytoplasm of the eggs to the embryo. ठीक आहे. And the third one is it supplies the food to the developing embryo. These are the 3 main or important functions of the eggs. आता ह्याच्यामध्ये इन जनरल जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये बघा की साईज वगैरे कशी असते. सो ॲज कम्पेअर टू दी स्पर्म दी एग्ज आर लार्जर. आपण पाहिलं की स्पर्मच्या कंपॅरिझन मध्ये एग्ज हे कसे असणार आहेत की दीज आर दी लार्जर इन साइज. देअर साइज व्हॅरीज फ्रॉम बीइंग मायक्रोस्कोपिक टू ए फ्यू इंचेस इन डायमीटर. त्याच्यामध्ये इनव्हर्टिब्रेट्स दे रेंजेस इन साइज फ्रॉम 0.06 nanometer in diameter in the mouse and about 85 nanometer in the ostrich. ठीक आहे. आता ह्या इन जनरल एगच्या साईज झाल्यात. आता फ्रॉगचा जो एग आहे आपल्याला इट इज अबाउट दी 2 नॅनोमीटर इन डायमीटर. फ्रॉगचा जो पर्टिक्युलर एग्ज आहे तो. ठीक आहे. सो the size of the eggs depend upon the amount of nutritive substances or the yolk stored in the eggs. आपण ज्या वेळेला टाइप्स ऑफ एग्स बघितले त्यावेळेला आपण टाइप्स ऑफ एग्स मध्ये यॉक जो आहे इट इज प्लेज एन इम्पॉर्टंट रोल. मग तो किती इम्पॉर्टंट रोल प्लेस करतो तर त्याच्यावरनं त्या यॉक म्हणजे न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस किती अमाऊंट मध्ये यॉक प्रेझेंट आहे, त्यात किती न्यूट्रिएंट प्रेझेंट आहेत, किती कंटेंट आहे त्याच्यानुसार काय असणार आहे, त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार त्या एगची साईज ही ठरलेली असणार आहे. इफ द एग्ज आर स्मॉलर इन साईज अ लार्ज नंबर ऑफ एग्ज आर प्रोड्यूस. इफ दे आर लार्जर इन साईज ओनली अ फ्यू नंबर्स आर प्रोड्यूस. हे झालं इन जनरल साइज ऑफ दी एग्स. लाईकवाईज दी शेप पण कसे असणार आहे तर व्हॅरियस असणार आहे. सो एग्ज आर स्पेरिकल इन शेप बट इन ए फ्यू ॲनिमल्स ॲज इन्सेक्ट दी एग्ज आर इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल. आता आपण बऱ्याच तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर तुम्ही बरेच एग्ज बघितले असतील. त्या एग्ज मध्ये डिफरन्सिएशन असतं, त्यांच्या शेपमध्ये डिफरन्सिएशन असतं, पण त्यांचा जो व्हेजिटल पोल आणि ॲनिमल पोल आहे ते तसेच असतात. फक्त त्यांचा जो शेप असतो त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. सो दी एग्ज ऑफ बर्ड्स आर ऑल्सो ओव्हल इन शेप अँड externally, but their egg cells are rapidly spherical in shape. ठीक आहे. These are the various shapes of the eggs in general. बरोबर आहे. आणि the frog content or the shape of the eggs of frog is the spherical. फ्रॉगचं जे तुम्ही एग वगैरे बघितलं असेल तर ते कसं असतं शेप. सो एग मेम्ब्रेन्स. एग मेम्ब्रेन मध्ये काय तर the eggs are well protected by the egg membrane. आणि आपण मागेच आता फर्टिलायझेशन प्रोसेस मध्येच बघितलं की एग मेम्ब्रेन किती मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. त्यात प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे, नंतर त्याच्यामध्ये कोरियॉन पाहिलं आपण. पाहिल्या नाही सगळ्या गोष्टी पाहिल्यात की नाही? अरे आपण अभ्यास केला का? या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ना.
येस तुम्ही मॅम. फक्त आता जे शिकवत आहे ते शिकवलेलं एक बोरिंग सब्जेक्ट म्हणून घेऊ नका. तेच तेच आपल्याला आलेलं आहे. काही नवीन असं त्यामध्ये खूप काही नाहीये. ह्याच गोष्टी आपण मागे सुद्धा बघितल्या आणि त्याच गोष्टी आपण आता सुद्धा बघतोय. फक्त त्याचा सिक्वेन्स आहे तो कुठं कसा लावायचा एवढंच लक्षात ठेवा. आता कोरियन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, व्हायटेलाईन मेम्ब्रेन हे सगळं आपलं झालेलं आहे. पण तरी सुद्धा नव्याने त्याचं फंक्शनिंग वगैरे आपण बघणार आहोत. फक्त त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. So, eggs are well protected by the egg membranes. Then the egg membranes are produced either by the eggs itself or by the follicle cells of the ovary or by the genital duct or the oviduct of the mother. ठीक है? So accordingly, the eggs membranes are classified into the three types. The three types कुठले? The first one is the primary membrane, second one is the secondary membrane, and the tertiary membrane. These are the main three membrane consist of the egg membrane. मग आता हे मेन थ्री मेम्ब्रेन जे आहे हे बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एग. ह्याच्यात हा फर्स्टली जो वरचा आहे टॉपमोस्ट, दिस इज द एनिमल पोल, आणि हा जो आहे तो व्हेजिटल पोल. आता यामध्ये यॉक आहे, यॉक इज प्रेझेंट. आता हे प्रत्येक ॲनिमलचं कसं असणार आहे, त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन असणार आहे. यॉकचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, काय आहे, त्याच्यानुसार त्याचे आपण टाइप्स बघितलेले आहे. सी हियर दी आउटर व्हायटेलाइन मेम्ब्रेन, हियर दी inner vitelline membrane, nucleus is there, nuclear membrane is there, jelly like albumin, means it forms the jelly like coat. Then pigmented animal hemisphere is present here. This is the structure of the eggs. ठीक आहे. आता ह्याच्याच मेम्ब्रेन बघणार आहोत आपण. त्या मेम्ब्रेन मध्ये जे फर्स्ट मेम्ब्रेन आहे that is the primary membrane. So primary membranes secreted by the egg's cytoplasm or the ooplasm constitute the primary membranes. They are closely attached to the surface of the eggs. So the primary membranes consist of the following submembranes. त्याच्यामध्ये येतात बघा, जी फर्स्ट वन आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन व्हायटेलाइन मेम्ब्रेन, कोरियॉन, जेली कोट, the Meredith purse, then zona pellucida and zona radiata, or the zona radiata or zona pellucida. These are 7 types, or primary membrane consists of, this is 7 subtypes of membranes. आता हे 7 टाइप आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. ठीक आहे. त्या 7 टाइप मध्ये द फर्स्ट वन इट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो the plasma membrane is the membrane covering the eggs immediately over it. म्हणजे एग्सला जी outermost covering असेल ती असेल plasma membrane. So it is found in all the eggs. In structure it resembles the plasma membranes of a typical cells. ठीक आहे. मग ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर आता सेकंडला जे असेल दॅट इज दी व्हायटेलाइन मेम्ब्रेन. व्हायटेलाइन मेम्ब्रेन काय करतं, जो इट इज दी क्लोजली अटॅच टू दी प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ दी एग्स. आता हे काय असणार आहे की इनर साइडला आता एक एक हे अटॅच झालेले असणार आहे. सो इट इज फाउंड इन दी एग्स ऑफ मेजॉरिटी ऑफ ॲनिमल्स लाईक फॉर एक्झाम्पल द इन्सेक्ट, मॉलस्कस, इकायनोडर्म्स, amphibians, birds, etc. Then it is very thin and transparent. Vitelline membrane कसा है? It is very thin and transparent. Then it is form of the mucopolysaccharides and the fibrous proteins. Vitelline membrane, it is made up of the mucopolysaccharides and the fibrous proteins. Immediately after fertilization,
the vitelline membrane becomes separated and lifted off from the surface of the eggs. म्हणजे ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला व्हायटेलाइन मेम्ब्रेन काय होतं हे सेपरेट होतं आणि एग सरफेसला अटॅच होतं. सो आफ्टर द फर्टिलायझेशन दिस मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. म्हणजे व्हायटेलाइन मेम्ब्रेन ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला ते प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून सेपरेट होऊन एक सरफेसला अटॅच होतं अँड देन दॅट टाइम the membrane is called as the fertilization membrane. ठीक आहे, लक्षात येत आहे का? येत आहे ना? सोपं आहे समजायला. आपण ते शिकतोय त्याच्यामुळे लक्षात येणारच. So the space formed between the plasma membrane and the vitelline membrane. मग आता ज्या वेळेला फर्टिलायझेशन झालं मग आता जे व्हायटेलाइन मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून सेपरेट झालं मग त्यांच्यामध्ये एक गॅप तयार होणार अँड दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज दी पेरीव्हायटेलाइन स्पेस. काय म्हणतात त्या स्पेसला? पेरीव्हायटेलाइन स्पेस अँड फिल्ड विथ ए फ्लुइड कॉल्ड पेरीव्हायटेलाइन फ्लुइड्स. ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्या वेळेला व्हायटेलाइन मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून सेपरेट होतं ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन देन दी in between the vitelline membrane and the plasma membrane the space is a form and that space is known as vitelline space and which is filled with a fluid called as a vitelline fluid. लक्षात आलं इथपर्यंत? Yes ma'am. Okay, then the next point is the कोरियॉन. आता कोरियॉन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, 2 दिवसापासून आपण ऐकतोय ते. So chorion, it is found in the eggs of lower chordates like fishes, insect, acidines, and the cyclostome, particularly the mixins. Then it is a product of surface ooplasm. कशाचं product आहे? It is the product of the surface ooplasm. And it is found outside the vitelline membrane. So as the chorion is tough and impermeable, it is provided with the one or more opening called the micropiles through which the sperm enters the eggs. बरोबर आहे. आता कोरियॉन आपण 2-3 दिवसामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये आपण ऐकलंय की जी आउटर मोस्ट सरफेस कव्हरिंग असते म्हणजे व्हायटेलाइन मेम्ब्रेनला अटॅच व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या आउटसाइडला जी टफ कव्हरिंग ज्याच्यातून इम्परमिएबल की स्पर्म डायरेक्टली त्याच्यातून एंट्री करू शकत नाही एग्स मध्ये असं जे सरफेस मेम्ब्रेन आहे दॅट इज नोन ॲज द कोरियॉन अँड दॅट कोरियॉन हॅव्हिंग दी स्मॉल वन ऑर मोर ओपनिंग्स दॅट ओपनिंग्स इज नोन ॲज दी मायक्रोपाइल्स थ्रू विच ओपनिंग्स दी स्पर्म इज एंटर्स इनटू दी एग्स. ठीक आहे. Then the next is the jelly coat. So the amphibian eggs are surrounded by the gelatinous covering called as the jelly coat. आता जर आपण एग्स पाहिले असतील तर इन जनरल सांगते तुम्हाला, तुम्ही तुळशीचं बी पाहिलेलं आहे का? तुळशीचं बी सगळ्यांनी पाहिलेलं असेल. मंजिरा म्हणतो आपण त्याला, सगळ्यांना माहिती असतील त्या मंजिरा. कारण तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरात असते, बरोबर आहे. मग ज्या वेळेला आपण हे तुळशीचं बी पाण्यात टाकतो त्यावेळेला त्याच्यावरती एक ज्वेली सारखी कोटिंग येते व्हाईट कलरची, बघितली आहे का? पाण्यात नसेल टाकत तरी पण आपण खाल्लं वगैरे असेल तर आपल्या सलायवामध्ये सुद्धा ते ज्या वेळेला मिक्स होतं त्यावेळेला त्याला एक जेली टाईप कोट तयार होतो. किंवा तुम्हाला सब्जाचे बीज माहिती असतील, सब्जा, ते बीज आपण पाण्यात टाकल्यानंतर त्याला कसा जेली टाईप एक कोट तयार होतो. तसंच ज्या वेळेला external at the time of external fertilization the amphibian eggs are released into outside the body into the water, then the jelly like coat is formed आणि मग ते जिलॅटिनियस कव्हरिंग तयार करतं आणि दॅट कव्हरिंग इज नोन ॲज दी
जेली कोट. लक्षात आलंय तुमच्या? Yes, ma'am. Okay, so the amphibian eggs are surrounded by a gelatinous covering called as the jelly coat. It is secreted by the oviduct and is made up of the polysaccharides and the proteins. कशाने बनलेलं आहे जेली कोट? So it is made up of the polysaccharides and the proteins. It is form of 3 layers. 3 layers ने बनलेलं आहे ते. So at the time of ovulation, the jelly coat remains thin, but as the eggs is released into the water and the fertilization of the jelly coat absorb the water. जे फर्टिलाइज झालेले एग्स आहेत ज्या वेळेला वॉटर ऍब्सॉर्ब करतील त्यावेळेला ॲज अ रिझल्ट इट इन्क्रीजेस द थिकनेस अँड ट्वाइस इन द डायमीटर. म्हणजे ज्या वेळेला एग्स हे पाण्यात सोडले जातात त्यावेळेला त्यांचं जे जेली लाईक कोटिंग असतं ते कसं असतं? थिन इन नेचर असतं. पण ज्या वेळेला ते पाण्यात टाकलं जातं त्यावेळेला ते वॉटर ऍब्सॉर्ब करून ते थिकर टाईप बनतं आणि जेवढा त्याचा व्हॉल्यूम असेल त्याच्या डबल व्हॉल्यूमने ते त्याचं इन्क्रीजिंग डायमीटर होते आणि ते जेली कोट जो आहे एगच्या बाहेरचा इट इज परफॉर्मिंग दी प्रोटेक्शन फंक्शन. त्याला जे हीट ऍब्सॉर्बन्सेस असतील किंवा काही शॉक ऍब्सॉर्बन्सेस असतील पाण्यामध्ये इतर काही गोष्टी आहेत की त्या गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे जेली कोट करतं. ठीक आहे, लक्षात येत आहे ना? इतकं काही अवघड नाहीये आणि लक्षात येण्यासारखंच आहे. सो दी नेक्स्ट इज दी मार्मास्ट पर्स. ह्याच्यामध्ये काय होतं? सो इट इज दी ए केस ऑफ सम कार्टिलेजिनस फिशेस. म्हणजे प्रत्येक ॲनिमल किंवा इन्सेक्ट मध्ये हे प्रेझेंट नसून तर ज्या कार्टिलेजिनस फिशेस आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली हे प्रेझेंट असतं. इट इज प्रोटेक्टिव्ह हार्ड शेल सिक्रेटेड बाय दी सेल ग्लँड्स. प्रोटेक्टिव्ह इन नेचर, hard shell secreted by the cell gland present in the oviduct. So the shape of the pores varies from the group to the group. आता जसं आपण पाहिलं की एग जे आहेत त्यांचे जे शेप आहे ते डिफरन्स असणार आहे. त्याच्यानुसार ह्याचा सुद्धा शेप कसा आहे तर डिफरंट आहे. इट्स डिपेंड अपॉन दी ग्रुप टू ग्रुप. जनरली इट इज रेक्टँग्युलर इन शेप. Then the corners of the cells are drawn out into the 4 long twisted elastic filaments. So that filaments which serve to attach the eggs to seaweeds. बरोबर आहे. ते जे कॉर्नरला रेक्टँग्युलर असल्यामुळं त्याचे 4 हे असणारे आणि त्या रेक्टँग्युलरचे जे कॉर्नर्स आहेत दॅट कॉर्नर्स कन्सिस्ट ऑफ दी elastic filaments. That elastic filament performing a main role to attach the eggs to the seaweeds. जे काही समुद्रामध्ये सीवीड्स असतील त्यांना अटॅचमेंट करण्यासाठी that filaments is useful. So in dogfish like the Chiloscilium development is completed within the pores. हे जे द मेरडान्स पर्स आहे याच्यामध्ये जो डॉग फिश आहे त्याची डेव्हलपमेंट ही फक्त कंप्लीट होते इन कार्टिलेजिनस फिशेस मध्ये. दिस इज नथिंग बट दी मेम्ब्रेन ऑफ दी एग्स. ठीक आहे. देन दी फोर्थ वन इज दी झोना रॅडिएटा. आता zona radiata and the zona pellucida. So the zona radiata, the surface of the eggs membrane or primary produced 2 membranes. That is the outer membrane is the vitelline membrane and the inner membrane has a radiating appearance and hence it is called as the zona
radiata. So the eggs of a teleost fishes are also covered by the zona radiata. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच हे जे आपण मेम्ब्रेन बघत आहोत ते मेम्ब्रेन फिशेस मध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय तर त्यांचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. मग त्याच्यासाठी त्यांना जे कोटिंग आहे ते हार्ड कोटिंग किंवा जास्त कोटिंग असतात आणि त्यांच्या फंक्शनिंग सुद्धा डिफरेंट असतात. So the last one is the zona pellucida. So in the zona pellucida, all mammalian eggs are surrounded by a membrane called as the zona pellucida. It is also named as the zona radiata. Or it is so named because it gives a striated appearance under the microscope. So the striations means त्याच्यावरती काय असणारे striations. The striations are due to the presence of the microvilli, and that microvilli in this zone that is known as the zona pellucida or zona radiata. So the microvilli are produced by the surface of the eggs, and the microvilli are produced by the follicles of the cells. म्हणजे ज्या मायक्रोविलायज आहेत त्या इट इज प्रोड्यूस बाय द सरफेस ऑफ द एग्स अँड द फॉलिकल्स ऑफ द सेल्स. ठीक आहे. सो दे प्रोट्रूड इनटू द झोना पेल्युसिडा. सो दिस इज द प्रायमरी मेम्ब्रेन्स ऑफ द एग्स. त्याच्यामध्ये आपण 7 बघितले. त्या 7 मध्ये पहिला होता प्लाझ्मा मेम्ब्रेन, व्हायटेलाइन मेम्ब्रेन, then the chorion. त्याच्यानंतर 4th one is the jelly coat, 5th one is the Marda's pars, and the 4th one is the zona radiata and zona pellucida. ठीक आहे. हे 7 झाले. हे कुठले झाले तर इट इज द प्रायमरी मेम्ब्रेन. लक्षात आले का इथपर्यंत? Yes, ma'am. ओके. आता आपण बघूयात secondary membrane. So in the secondary membrane, it consists of the 2 membranes. The first one is the chorion and the second one is the corona radiata. So the secondary membranes are produced by the follicle cells. जे oocyte follicle cells असतील, that follicle cells produces the secondary membrane of the ovary, and these membranes are usually tough and the impermeable. मग टफ आणि इम्परमेबल त्यात कोरियॉन माहिती आहे. आता 17 वेळा मी सांगत नाही. कोरियॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि कोरियॉन काय फंक्शन करतं दॅट यू वेल नोन. ठीक आहे. आता त्यातलाच आपण दुसरा घेऊ. कोरियन मध्ये काय तर आउटर मोस्ट कव्हरिंग, टफ कव्हरिंग, इम्परमिएबल, आणि ती स्पर्मला आतमध्ये डायरेक्ट एंट्री देत नाही. त्याला मायक्रोपॉइल्स 1 or more ओपनिंग्स आहेत आणि त्या मायक्रोपॉइल्स मधनं स्पर्म हा एग्स मध्ये एंट्री करतो. दिस इज द फंक्शन ऑफ द कोरियन. अँड द नेक्स्ट वन इज द करोना रॅडिएटा. So corona radiata, it is found in the mammalian eggs. So this membrane is a form of a layer of follicle cells. ज्या काही ओव्हिडक्ट मध्ये, oocytes मध्ये follicle cells present असतात त्यांच्या लेयरने it is made up of the corona radiata. So the cells are radially arranged around the zona pellucida. जो प्रायमरी मेम्ब्रेन आहे zona pellucida, त्या प्रायमरी मेम्ब्रेन इट इज प्रोड्युस्ड बाय दी फॉलिकल सेल्स. बरोबर आहे ना. मग रॅडियली अरेंज ज्या फॉलिकल सेल्स झालेल्या आहेत त्या झोना पेल्युसिडा जो आहे त्याला अरेंज झालेल्या आहे आणि देन करोना रॅडिएटा हा मेम्ब्रेन तयार झालाय. ठीक आहे. देन दी थर्ड टाइप इज दी टर्शियरी मेम्ब्रेन. Tertiary membranes are produced by the oviduct, and it is consist of the 3 types: white albumin, then the cell membrane and the cell. आता आपण 1 by 1 पाहू. त्यामध्ये पहिला व्हाईट अल्ब्युमिन.
आता व्हाईट अल्ब्युमिन आपण सगळ्यांनी एग्ज मधला बघितलेला असेल, बघितलाय का? बघून झालाय का आपला व्हाईट अल्ब्युमिन? हॅलो, झोपलेत का? अलसबा, येस मॅम. तुम्हाला माझा आवाज खूप उशिरानंतर येतो का? नाही येतोय मॅम. अरे झोपलात की काय मग? एवढी शांतता, मला असं वाटलं जागीच नाहीत तुम्ही. आहे मॅम. मग रिस्पॉन्स द्यायचा ना. बरं, जे शिकतोय आपण ते लक्षात येतंय का तुमच्या? येस मॅम. मग तेच मला असं वाटलं की म्हटलं स्टुडंट माझे झोपले की काय, मी शिकवते फक्त आणि आवाज माझाच आहे, तुमचा कुणाचाच नाही. म्हटलं बघावं नेमकं चाललं तरी काय. So, the first is the white albumin. White albumin आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. It is found in the egg of the chick or of the frog. It is found outside the vitelline membrane, and it is form of 3 layers: an inner less dense albumin, middle dense albumin, and the outer less dense albumin. ठीक आहे, हे 3 टाइप कशाचे आहेत तर इट इज मेड अप ऑफ दी white albumins. So the albumin is a form of water 85% and the protein 15%. लक्षात ठेवा, अल्ब्युमिन कशाने बनले तर 85% प्रोटीन्स अँड दी 85% वॉटर अँड दी 15% proteins. So the protein is mainly in the form of the albumin. It is the main function of the white albumin. And then the second one is the cell membrane. Cell membrane मध्ये काय तर the cell membrane is a form around the albumin in the egg. So it is a double membrane. Cell membrane. It is the double membrane. The two membranes are there closely and are separated by a air space and the blunt end of the eggs. So this membrane is a form of keratin. तर जे बाहेरचं व्हाईट कलरचं मेम्ब्रेन असते त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो सेल मेम्ब्रेन. म्हणजे व्हाईट कलरचा म्हणजे जो बाहेरचा व्हाईटिश कलर दिसतो तो नाही, त्याच्या आतमधला. आणि त्याच्या वरची जी व्हाईटिश कव्हरिंग दिसते इट इज नोन ॲज दी सेल. ठीक आहे, मग हा सेल मेम्ब्रेन इट इज फॉर्म ऑफ दी केराटिन. कशाने बनलेला आहे तर कॅरेटिनने बनलेला आहे. लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी येऊ शकतो तुम्हाला. सो द लास्ट वन इज द सेल. So in the cell is the outer covering of the land eggs. जे outermost covering आहे बाहेरची it is known as the cell. So it is form of calcium carbonate. It is white or brown in color. It contains as many as 7,000 minute pores. आपण कधी विचार केला ह्या गोष्टींचा की जे अंड आपण हातात घेतोय त्याच्यावरती इतके मायन्यूट पोअर्स असतील? आपण कधी ऑब्झर्वेशन सुद्धा केलेलं नसेल त्या गोष्टीचं. किती मायन्यूट पोअर्स असतात तर 7,000. सो दी पोअर्स आर 0.04 to 0.05 नॅनोमीटर इन डायमीटर. So we can't see in the naked eyes. So they are filled with a proteinaceous substances allied to the collagens. This is about the cell. लक्षात आलंय आता इथपर्यंत सगळ्यांच्या? येस मॅम. ओके, हे झालं आता एक जनरल झालं कशाबद्दल तर एग्ज बद्दल आणि त्या एगचे जे मेम्ब्रेन्स आहेत ते स्ट्रक्चर ऑफ एग्ज अँड दी एग्ज मेम्ब्रेन. आता आपण
पर्टिक्युलरली जे काही फ्रॉग आहे तो फ्रॉग मधलं स्ट्रक्चर ऑफ एग्ज आणि त्याचे एग्ज मेम्ब्रेन कसे आहेत हे मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला आता सांगते. चालेल. बाकीचे आता सगळे हे जे तुम्हाला मेम्ब्रेन्स वगैरे आहेत याचा जर पूर्णपणे तुम्हाला माहिती झालेली आहे, जनरल जी कॉन्सेप्ट आहे किंवा इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो तुम्हाला माहित झाला, म्हणजे आता फक्त कोरियॉन जरी म्हटलं तरी व्हॉट इज मीन बाय कोरियॉन तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कोरियॉन काय, सेल म्हणजे काय, कशाने मेडअप झालेलं आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सेल. ठीक आहे. सो आता फ्रॉग मधली ओहम एग्ज म्हणजे काय आणि त्याचे मेम्ब्रेन्स वगैरे त्याच्याविषयी सांगते तुम्हाला थोडंसं. ठीक आहे. सो in the frog the eggs shape is spherical. It is about 2 nanometer in diameter. So it is surrounded by 3 egg membrane. कुठले ते 3 तर namely an inner plasma membrane, middle vitelline membrane and the outermost is the jelly coat. आपण आता पर्टिक्युलरली फ्रॉग विषयी बघतोय. आता तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन माहिती आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन माहिती आहे आणि जेली कोट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सो द जेली कोट्स हॅज 3 layers. The substance of jelly coat is a form of albumin and that of vitelline membrane is a form of mucopolysaccharides. So the egg cytoplasm or the ooplasm has 2 regions, namely the peripheral cortex and the central endoplasm. ठीक है. Then the next, the cortex contain 2 types of granules, the dark brown pigment granules and the cortical granules. Egg's cytoplasm has consist of 2 regions, namely the peripheral जो आहे that is the cortex region and the central जो आहे that is the endoplasm. So the cortex region contain 2 types of granules. त्यातला जो first आहे that is the dark brown pigment granule and the cortical granules. These are 2 granules. So cortical granules are arranged in the layer close to the plasma membrane. Cortical region plasma membrane च्या जवळ असणार एकदम. And the endoplasm contains numerous white plates like these structures. These called as the York plates. ठीक है. Then the egg has a well marked polarity. One side of the eggs is called animal pole and the opposite side is called the vegetal pole. आता आपण त्या डायग्राम बघितली, त्या डायग्राम मध्ये हे दोनही पोल तुम्हाला दाखवले. सो दीज पोल्स हॅव द फॉलोइंग कॅरेक्टर्स. काय कॅरेक्टर्स असणार आहे त्यांचे? सो द न्यूक्लियस इज लोकेटेड इन द ॲनिमल पोल. ॲनिमल पोल हा टॉपमोस्ट आणि वेजिटल पोल हा खालच्या साईडला असणार आहे. न्यूक्लियस it is the always located in the animal pole. So the polar bodies are formed at the animal poles and the cortex remain thicker around the animal poles of the eggs and gradually becomes thinner towards the vegetal poles. मग त्याच्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं. आता that this type of eggs is called as the telolecithal eggs. टाइप मध्ये तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे. So the animal pole contains large amount of dark brown granules. The concentration of these granules gradually increases towards the vegetal poles and hence the animal pole is dark brown in color. आता एखाद्या वेळेला एग आपल्या हातात आलं की त्या एगचं जरा थोडंसं तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने त्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस वगैरे दिसतात का. ठीक आहे. एक मायन्यूट ऑब्झर्वेशन बऱ्यापैकी करायचं आहे. सो हे झालं ॲनिमल पोल विषयी. आता वेजिटल पोल. सो द वेजिटल पोल ऑफ द यॉर्क प्लेटलेट्स so the vegetal pole of the York pellets are larger in size and are closely packed.
in the animal pool, they are smaller in the size and the fewer in the numbers. So their size and the number gradually decreases towards the animal poles. Hence the vegetal pole is white or yellow in color. So as the eggs contain a large amount of yolk, it is called as the megalicephalus. And the yolk are concentrated at one pole or the vegetal pole. The eggs is called as the telolysiethal. आणि त्यातच आपण बघितलं की जर सेल इज absent, when the cell is absent, then the eggs type is non-cladoic eggs. बरोबर आहे का? टाइप्स ऑफ एग्स शिकलोय ना आपण. Large amount of yolk is present, then the eggs is known as the megalicephalus eggs. Then the yolk is concentrated at one pole of the eggs or the vegetal pole. It is called as the telolysiethal. And while the cell is absent, then the eggs is called as non-cladoic eggs. अरे बघितले का आपण हे टाइप एगचे? बरं, आज आपण इथपर्यंत शिकलोय. हे लक्षात आलंय का तुमच्या? येस मॅम. फक्तच येस म्हणू नका. विचारलं तर तुम्हाला काही सांगता येईना. तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यातले बारीक बारीक क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येणार आहेत. त्याचा तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी दिसायला सोप्या आहे पण लक्षात राहायला अवघड आहेत, म्हणून अभ्यास करायला सुरुवात करा.